शालेय शिक्षण विभागावर अनेक मुद्द्यांवरनं टीका होत असते. त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे शालेय पोषण आहाराचा. विद्यार्थी-विद्यार्थिनींना पौष्टिक आहार मिळावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. पण अंमलबजावणीच्या पातळीवर त्रुटी राहत असल्यानं त्याबद्दल अनेकांची नाराजी असते. दर्जा राखण्यात महाराष्ट्र नंबर 1 ला असल्याची माहिती मागच्याच वर्षी तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री फौजिया खान यांनी दिली होती. पण तरीही काही अपवादात्मक प्रसंग घडतात आणि हा विषय पुन्हा ऐरणीवर येतो. 2च दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका शाळेत शालेय पोषण आहारामधनं विषबाधेचा प्रकार घडला आणि पालकांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवानं विद्यार्थ्यांना काही झालं नाही, पण त्यांच्या जीवाशी खेळ नको अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. पुण्यातल्या अनेक पालकांनी तर या आहार देण्याच्या पद्धतीतच मूलभूत बदल करावेत असं मत व्यक्त केलंय. त्या मुलांना जो आता खाऊ दिला जातो तो खाऊ म्हणजे भात वरण असं डाळ भात दिली जाते. ते खूप पातळ पण असं, त्याला काय एवढं हे पण असं चव पण नसते. म्हणजे मुलं म्हणतात चव पण नसते. पण कसं आपण जर देत असलो ना, आपण जर मुलांना शाळेमध्ये खायला तर ते व्यवस्थित द्यावं. ते जे काय देतात आपल्याला कडधान्य, पण तसे मुलं खात नाहीत. ते घरी नेऊन टाकून देतात आणि कसा बनवला जातो काय ते आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे मग मुलं खायला काचकूच करतात. तर त्यांनी सुका खाऊ द्यावा. म्हणजे त्याला असं वाटतं की मम्मी ते असं व्यवस्थित बनवलेलं नसतं किंवा खूपच कच्चं शिजलेलं वगैरे असतं ना, मग ते मुलांना आवडत नाही खायला. त्यासाठी काहीतरी पौष्टिक असं दिलं तर त्यांना पण आनंदही वाटेल आणि खातील पण ते. त्यांचं कंपल्सरीत मी डब्बा वगैरे देते, पण कडधान्य वगैरे म्हणजे जी बनवण्याची पद्धत आहे भाताची वगैरे ते एकदम अशी नाही का पातळ भात वगैरे असतो. त्याच्यामुळे त्यांना आवड निर्माण होत नाही खाण्याची. मग ते काय करतात, घरचा डब्बा खातात आणि तो दिलेला शाळेमध्ये परत घेऊन येतात घरी असं. मग खाण्याच्या बाबतीमध्ये कसं वेगवेगळा खाऊ जर दिला शनिवार किंवा असं जर आठवड्यातून 3 दिवस जरी वेगवेगळे दिले काही सुके पदार्थ वगैरे तरी पण नाही का असं म्हणजे मला असं वाटतं योग्य आहे ते. ओला भात डाळ म्हणजे भाताची खिचडी वगैरे तर ते ओला असतं, त्याच्यामुळे त्याचा वास येतो डबा उघडल्यावरती. तर त्याच्यापेक्षा सुका दिला ना, शेंगदाण्याचा लाडू किंवा खजुराचा लाडू, चिवडा किंवा बिस्किट वगैरे दिलं तर मुलं आनंदाने खातील. म्हणजे भात हा पोटभरीचा आहार आहे, परंतु एक दिवस म्हणजे सोमवारी भात, दुसऱ्या दिवशी उदाहरणार्थ दलियाची खिचडी, तिसऱ्या दिवशी समजा मसाले भात दिला असेल तर चौथ्या दिवशी शिरा, असं प्रत्येक दिवशी थोडं वेगळं वेगळं केलं तर प्रत्येक मुलाला खाण्याची वेगळी आवड निर्माण होईल. जो खात नसेल तो त्यातून त्याला खाण्याची आवड निर्माण होईल. शालेय पोषण आहारावर 2012 साली 1505 कोटींचा खर्च करण्यात आला. तर मागच्या वर्षी ही तरतूद केंद्राकडनं 1085 कोटी आणि राज्याचे 307 कोटी मिळून 1392 कोटींची होती. मागच्या वर्षी शालेय पोषण आहार योजना ही स्वतंत्र यंत्रणेकडे देण्यासंदर्भात सरकारची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर देण्यात आली होती. त्यावेळच्या याचिकेत मुख्यतः शिक्षण हक्क कायद्याचा संदर्भ देण्यात आला होता. त्यानुसार जनगणना आणि निवडणूक या 2 कामांव्यतिरिक्त प्राथमिक शिक्षकांना कुठलंही काम देऊ नये असे निर्देश आहेत. पण पोषण आहाराची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे देऊन सरकारनं मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांवरही अन्याय केल्याची भावना याचिकाकर्त्यांची होती. हा विषय यंत्रणेतल्या अनेकांच्या नाराजीचा विषय आहे. पण त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको अशी सगळ्यांची भावना आहे. त्यामुळं अंमलबजावणीच्या पातळीवर आमूलाग्र सुधारणा हवी अशी मागणी होतीये. पुण्यात 2च दिवसांपूर्वी झालेल्या या प्रकारामुळे एकूण कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्यावेळी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही काही सुधारणा सुचवल्या आहेत. मुलांच्या जीवाची खेळण्याचा विषय येतोय म्हणून ही 4 जणांची कमिटी फक्त ठरवते कुणाला पोषण आहार द्यायचा म्हणून. तसं होणार नाही ना. आमचं म्हणणं त्याला काम दिलं पाहिजे ज्याच्याकडे फुल्ली इक्विपाईड हायजेनिक किचन्स असतील त्याला दिलं पाहिजे. कारण तुम्ही एकदा स्वयंपाक केल्यानंतर तो जो ट्रॅव्हलिंगमध्ये पिरियड जातो त्याच वेळेला फंगस किंवा काहीतरी त्यामध्ये गडबड होते. त्याहीपेक्षा जर 2 पैसे अजून बजेट वाढून मिळालं आणि प्रत्येक शाळेमध्ये आपापलं एक इंडिव्हिज्युअल किचन राहिलं आणि त्या लोकांना ते वापरायला दिलं तर त्यापेक्षा सेफेस्ट कोणतं राहणार नाही. तर प्रत्येक शाळेमध्ये नाही म्हणलं तरी 300-400 मुलं असतात. एकाच माणसाला तुम्ही 60 शाळेंचं काम देता म्हणजे 1000-1500 एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये त्याच्याकडं मला वाटत नाही कुठं जागा असते. कोणती तरी हेल्पलाईन, सावित्रीबाई फुले अशी कोणती तरी एक बचत गटाला काम देता, विच इज नॉट राईट. हा मुलांच्या जीवाशी आहे. प्रत्येक शाळेमध्ये इंडिव्हिज्युअल किचनची सुद्धा ह्या पुढे व्यवस्थाच असली पाहिजे, तरच शाळेला मान्यता दिली पाहिजे. त्याच्या भविष्यकाळामध्ये हे जे फूड पॉयझनिंगचे वारंवार प्रकार घडतात त्यासाठी एक चांगली नियमावली आणि
लो क्वालिटीचं फूड देण्यापेक्षा पैशापेक्षा देऊ नका, द्यायचं तर चांगलं द्या, अशी मागणी नक्कीच उपमहापौर या नात्याने मी आयुक्तांना करणार आहे, शासनाला करणार आहे. पोषण आहारातनं होणारी विषबाधा टाळण्यासाठी सरकारनं याच वर्षी मार्च महिन्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या आहारावर स्वतंत्र देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र यंत्रणा नेमणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. या संदर्भात उच्च न्यायालयानं आदेशही दिले होते. त्यात सेंट्रल किचनमधल्या आहाराची प्रयोगशाळेतनं नियमित तपासणी करणं, सेंट्रल किचनला अचानक भेट देऊन तपासणी करणं, विद्यार्थ्यांना खायला देण्यापूर्वी पदार्थांची दररोज चव घेणं आणि धान्याबरोबरच कच्च्या मालाचीही तपासणी करावीत असे निर्देश दर्जा नियंत्रण यंत्रणेला देण्यात आले होते. मात्र अन्न पदार्थांच्या दर्जाबरोबरच त्यातल्या भ्रष्टाचाराबाबतीतही अनेकदा चर्चा झाली. शिवाय हा पोषण आहार खऱ्या अर्थानं गरजू विद्यार्थ्यांना मिळावा असंही काहींचं मत आहे. मी जेव्हा एका शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम करत होतो तेव्हा माझा यासोबतीचा अनुभव असा की हे ज्या पालकांची परिस्थिती उत्तम आहे, मध्यमवर्गीय आहेत, त्यांना हा पोषण आहार देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये सरकारचे पैसे विनाकारण वाया जातात. जे गरजू मुलं आहेत त्यांना जर का आहार अधिक पोषक दिला तर त्याचा निश्चितपणे फायदा होईल. आणि अनेक शाळांच्यामध्ये त्यावेळेला त्याची कंपल्शन केलं होतं, परंतु ती खिचडी किंवा जो काही पदार्थ शिजवण्याची व्यवस्था आहे त्या व्यवस्था शाळेमध्ये नव्हत्या. त्यामुळे शिक्षकांचा वेळ याच कामासाठी जायचा आणि त्यामुळे शिक्षक यासाठी नाराज होते. आता थोडी परिस्थिती बदललेली आहे. सप्टेंबर महिन्यातही सरकारनं राज्य समीक्षा पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे पथक प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. त्यात तपासणी यंत्रणेचे प्रतिनिधी, आहार तज्ज्ञ, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे संचालक, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांचे प्रतिनिधी, विभागीय शिक्षण उपसंचालक, युनिसेफचे प्रतिनिधी, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल असं सरकारी आदेशात म्हटलंय. केंद्र सरकार शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी संयुक्त समीक्षा पथकांद्वारे करतं. त्याच धर्तीवर राज्यातही हे पथक स्थापण्याचा निर्णय घेण्यात आलाय. इतकं झाल्यानंतर तरी शालेय पोषण आहाराचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबेल अशी आशा करायला हरकत नाही. स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे.